आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर। या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाइट रेस्टोरेज, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिस मध्ये उपलब्ध। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता चितळी रोड, विठ्ठल लॉन शेजारी, राहता। संपर्क 8600 07 34 33। गेल्या 15 दिवसापासून राहता शहरातील रांजणगाव रोडला बिबट्यांचा वावर दिसून येतोय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, मात्र वन विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे। 15 दिवसापासून रांजणगाव रोडला बिबट्याचा वावर वाढलाय। या घटनेकडे वन विभाग गांभीर्याने बघत नसल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या 8 दिवसात झालेल्या 2 ते 3 घटनेनं काही ठिकाणी कुत्रे व शेळ्या फस्त केल्याचं दिसून येत आहे। राहता शहराजवळील घोलप मंगल कार्यालय शेजारील कॉलनीमध्ये बिबट्या अचानक घुसल्यानं तेथील एक कुत्रा फस्त करत एका कुत्र्याचा चावा घेतला। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या। माझं नाव करण मिश्रा, मी राहणार राहतामध्ये आपल्या घोलप मंगल कार्यालयाच्या बॅक साईडला। आता रात्री आमच्याकडं वाघ आला होता, जो वाघ इकडे येऊन आमच्या कुत्र्याला त्यांनी धरलंय आणि त्याचं कान तोडून घेतलंय। कानातून रक्तबंबाळ झालाय, रक्त पडलं इकडे खाली। तसंच एक कुत्रा जो होता तो त्यांनी घेऊन गेलाय सोबत, तो कुत्रा दिसू लागला नाही इकडे आणि अक्षरशः तो कुत्रा एवढा घाबरलाय की त्याची काहीच लिमिट नाही आहे। त्याच्यानंतर मी इकडे आलोय, सगळं रक्तबंबाळ पाहिलंय, लोक पण घाबरले। माझ्या घरी लहान लेकरं आहे, आता लहान लेकरांना पाहून जर असे कंडिशन असे होत असेल तर याच्यावर कोण कारवाई करणार आहे? वन विभाग कधी करणार, याच्यात लक्ष देणार आहे आणि कधी याच्यातून काहीतरी आम्हाला हे करणार आहे? तर पिंजरा लावायची कधी गरज पडणार आहे लोकांना? म्हणजे जर असं लहान लेकरांचं यांना काही समजतं का? लहान लेकरं जर आले आणि एखाद्या कुत्र्याच जागेवर लहान लेकरं होता, असं माझा मुलगा असला असता तर मी काय केलं असतं? वन विभागाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि इकडं काही पिंजऱ्याचं इंतजाम करायला पाहिजे। हे समोरचे झाडं लावून ठेवले, हे झाडांमुळे पण आहे ना याच्यात जाऊन बसण्याची दाट शक्यता असते तरी। हे कापून घेण्याची एक नम्र विनंती आहे सगळ्यांना, हे कापून तरी घ्या आणि याला काहीतरी ना जाळी लावून प्रॉपर पॅक करा, ताकी ना इकडं कोणी घुसू नये आणि त्याच्यातून कोणी बाहेर येणार। रात्री 11 11:30च्या टायमाला एक बिट्ट्या म्हणून आलेला आहे आणि त्यांनी 2 कुत्रे पाहिले, त्यातलं एक कुत्रा त्यांनी नेला आणि दुसऱ्या कुत्र्याचा कान तोडून घेतला। आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क। राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी। प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत, 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर। प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर। सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ। भविष्यातील राहता शहर इकडेच असणार। आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव 9623 89 91 91, श्री अमोल डेंगळे 9623 65 91 91। साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर। चला तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क।